आणि अभिवादन काळी छाया अधर्म आणि सत्तेची पसरली मोहमाया सोडली ना बाजू सत्य आणि संस्कार सभा मंडपाच्या बाहेरच्या बाजूला काही कार्यकर्ते उभे आहेत. त्यांना विनंती आहे आपण मंडपामध्ये आत बसून यायचं. एकजुटीने साथ पुकारिला. हॅलो, सभा मंडपाच्या बाहेरच्या बाजूला काही कार्यकर्ते उभे आहेत. त्यांना विनंती आहे की आपण सभा मंडपामध्ये आत बसायचं आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या सर्वांना विनंती आहे की पाठीमागं जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांनी पाठीमागं जाऊन बसायचं आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी कृपया आपण बसून घ्या. कृपया स्टेजच्या बाजूला असणारी, दक्षिण बाजूला असणारी कार्यकर्ते मंडळी, कृपया आपल्याला विनंती आहे, कृपा करून आपल्याला विनंती आहे, कृपया आपण ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी कृपया आपण बसून घ्या. आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी उमरज गावचे आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य DB बापू जाधव यांना विनंती करतो, आपण ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि कार्यकर्त्यांचं स्वागत करावं. आज उमरज नगरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं आज नेत्यांच्या आशीर्वादानं आगमन झालेलं आहे. आम्ही उमरजकरांचं अतिशय भाग्यवान आहोत की हे नेते मंडळी आमच्या गावाला शिवस्वराज्य यात्रेचं ठिकाण मंजूर करून या ग्राउंडवर हे जमलेले आमदार साहेबांचे जे निष्ठावान कार्यकर्ते, सगळं जनता जनार्दन, PD साहेबांच्यावर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ह्याच्यावर प्रेम करणारे, आमदार बाळासाहेब पाटलांच्यावर प्रेम करणारे निष्ठावंत लोकप्रतिनिधी जनता जनार्दन यांचं मी पहिल्यांदा उमरजच्या नगरीच्या वतीनं पहिल्यांदा त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. या शिवस्वराज्य यात्रेला याचे राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे अध्यक्ष माननीय श्री जयंत पाटील साहेब, या ज्याचे संभाजी महाराजांचं ही सगळ्या जनतेला दाखवणारे आपले अमोलदादा कोल्हे साहेब खासदार, त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील साहेब, आमदार बाळासाहेब पाटील आणि मान्यवर उपस्थित सर्व पदाधिकारी, माझे आमदार, माझे खासदार जनार्दन, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कारखान्याचे संचालक, सर्व यांचं मी उमरज नगरीच्या वतीनं स्वागत करतो. ही सभा ये अजरामर झाली पाहिजे. आपल्या आता विधानसभेचं बिगुल वाजणार आहे आणि ही स्वराज्याची यात्रा ह्या उमरज गावामध्ये शेवटची सभा, यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर आपण सर्व आमदार साहेबांच्या पाठीमागं हे खंबीरपणे उभं राहून या 6व्यांदा या आमदार साहेबांना विधानसभेत पाठवायची आपण सर्वांनी शपथ घेऊया, ही तुम्हाला नगराच्या अनंती विनंती करतो आणि थांबतो. यानंतर शिवस्वराज्य यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजच्या या सभेचं प्रास्ताविक. उपस्थित जे काही जिल्ह्यातून आलेले मान्यवर आहेत, विविध सेलचे पदाधिकारी जे उपस्थित आहेत, महिला पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण इथं व्यासपीठावर येऊन त्या ठिकाणी बसावं. प्रास्ताविक
माननीय देवराजदादा पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कराड उत्तर यांना मी विनंती करतो आपण आजच्या सभेचं प्रास्ताविक करावं. रामकृष्ण वाजत तरी एकाचा आयुष्य पवार बाळासाहेब परत एकदा जोरात म्हण, हळूहळू म्हण. रामकृष्ण हरी वाजत तरी एकाचा आयुष्य पवार बाळासाहेब पाटील. शरदचंद्रजी पवार साहेबांचा अखंड हिंदू स्वराज्य घडवणारे तुम्हा सर्वांचं दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो. त्यांच्या छत्रपतींच्या जन्मभूमीपासून सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही शिवस्वराज्य यात्रा आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आपणा सर्वांचे नेते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक क्रांतीचा कलश मंगल कलश आणला ते या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीमध्ये या तालुक्याचे स्वर्गीय आदरणीय नेते पी डी पाटील साहेबांच्या नगरीमध्ये या कराड उत्तरमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं या ठिकाणी आगमन होतं आहे आणि या आगमनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम या ठिकाणी यांचं स्वागत करतो. या शिवस्वराज्य यात्रेचे खऱ्या अर्थानं आपणा सर्वांचे नेते पक्षाचे अध्यक्ष सर्व माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या संयोजनानं संकल्पनेने ही यात्रा सुरू महाराष्ट्रामध्ये झाली. ते या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांचं मी तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम स्वागत करतो. मंचकावर उपस्थित असलेले आपल्या सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी सहकार उपनमंत्री आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आमदार बाळासाहेबजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आपल्या सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुनील माने भैया, युवकांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय महबूबजी शेख, सन्माननीय गव्हाणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या ठिकाणी महिला प्रदेशच्या कार्यकारिणीच्या सदस्या संगीताताई माई, लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष क्षीरसागर अण्णा, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तालुक्याचे महिला अध्यक्षा डुबलताई, युवकचे अध्यक्ष प्रशांत यादव, या ठिकाणी उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाय साहेब, व्यासपीठावर असणारे सर्व रहमतपूर नगरीचे नगराध्यक्ष कोरे साहेब, सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, कारखान्याचे सर्व सह्याद्री कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, या कराड उत्तर मतदारसंघातून आपल्या तालुक्याचे माजी सभापती प्रणवजी ताटे, सर्व त्यांचे सहकारी, या ठिकाणी कराड उत्तर मतदारसंघातून आलेले सर्व सातारा, कोरेगाव, खटाव आणि कराड उत्तरचे सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व मान्यवर, या ठिकाणी सर्व सन्माननीय कार्यकर्ते, आदरणीय पवार साहेबांच्यावर आणि आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व तरुण युवक, सर्व ज्येष्ठ सहकारी, पत्रकार मित्र, उपस्थित सर्व बंधू भगिनींचं मी तालुक्याचा अध्यक्ष आहे नात्याने सर्वप्रथम स्वागत करतो. आज खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या शिवनेरी किल्ल्यापासून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आणि आज या कराड उत्तरमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाटणला सकाळी सभा झाली, आदरणीय सत्यजित पाटणकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये फलटणला झाली आणि आज आपल्या कराड उत्तर मतदारसंघामध्ये ही सभा होत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिशा देण्याचं काम केलं. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख आदरणीय पवार साहेबांच्या महाराष्ट्राला देशाला आहे. आज या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी आज सत्तेवर असणारं सरकार आहे.
आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचं, खिरापती वाटण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी लाडकी बहीण योजना समोर आणली. मी एवढंच सांगेल, ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या लेकी तुमच्या लाडक्या बहिणी, तशाच आमच्याही लाडक्या बहिणी आहेत. एका बाजूला तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देता, परंतु दुसऱ्या बाजूनं तुम्ही दिवाळीच्या तोंडावर तेलाच्या डब्याचे दर 1700 ने 2200 नेले, डाळीचे दर वाढवले, महागाई केली. आमच्या बहिणींना हे अभिप्रेत नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रेचा याच उद्देश आहे की या राज्यामध्ये चाललेली महागाई ही नष्ट झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आदरणीय प्रांताध्यक्ष साहेब असतील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील, हे आपल्याला संबोधित करणार आहेत. खऱ्या अर्थानं समाजाला अभिप्रेत असणारी कामं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आपण लोकसभेला पाहिलं असेल की अतिशय चांगला निकाल या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये दिला. अपवाद आमच्या सातारा जिल्ह्याचा वगळता आम्ही थोडं कुठंतरी कमी पडलो असेल अध्यक्ष साहेब, परंतु खऱ्या अर्थानं स्वाभिमानी जनता या ठिकाणी, सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी आपल्याला झुकतं माप दिलं. केवळ एक ट्रॅम्पेट नावाच्या चिन्हामुळे 37,000 मतं गेली आणि आमच्या आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु उद्याच्या महाराष्ट्र कसा असला पाहिजे, या महाराष्ट्राला खऱ्या अर्थातून महागाईच्या काळातून बाहेर काढण्याची काळाची गरज आहे. म्हणून आदरणीय पवार साहेब, 85-86 वर्ष वय झालं तरी या महाराष्ट्र पिंजून काढणारा नेता तुमच्या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्या नेत्याचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून उद्याचा महाराष्ट्र हा महाविकास आघाडीच्या हातातच आला पाहिजे आणि येणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु तुम्हा आम्हा सर्वांची साथ या ठिकाणी मोलाची आहे. आज या तालुक्याचं नेतृत्व स्वर्गीय पी डी पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं. गेले पाच टर्म 25 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व आमदार बाळासाहेब पाटील साहेब करतात. त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न झालेला आहे. सातारा, कोरेगाव, खटाव, कराडा या तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास साधण्याचं काम आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांनी केलेलं आहे. तरुणांना बरोबर घेऊन, युवकांना, ज्येष्ठांना बरोबर घेऊन जाणे त्यांची भूमिका, आणि या भूमिकेच्या माध्यमातून अनेक विधायक कामं 25-15 असेल, DPDC असेल, कोयना भूकंप असेल, अनेक योजनेतून या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत. तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये निवडणूक आली की काही मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असतात. आदरणीय अध्यक्ष साहेबांना मी सांगू इच्छितो की समोरच्यांचं या ठिकाणी परिवर्तन यात्रेचं काम चालू आहे, परंतु मी त्यांना एवढंच ठासून सांगतो, परिवर्तनाची कराड उत्तरमध्ये गरज नाहीये. ज्याचं वर्तन चांगलं आहे तिथं परिवर्तनाची गरज नसते. त्या पद्धतीनं आमचा नेता काम या मतदारसंघामध्ये 25 वर्ष गेले करतोय, रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी झटतोय. त्या ठिकाणी परिवर्तनाची गरज नाही. ज्यांचं वर्तन चांगलं आहे, खऱ्या अर्थानं परिवर्तनाची गरज आज राज्यामध्ये असणाऱ्या सत्तेवर जे बसलेले आहेत, ज्यांनी हिसकावून सत्ता घेतली, आज ज्या राज्यातल्या जनतेलाच परिवर्तन हवं आहे की उद्याच्या विधानसभेला परिवर्तन या राज्यामध्ये झालं पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या हातामध्ये सत्ता ही येणारच. परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी डोळ्यात तेल घालून या ठिकाणी प्रचार केला पाहिजे. केवळ आपण घाळ बसून चालणार नाही. अनेक योजना, अनेक आमिष आमच्या तरुणांना, ज्येष्ठांना, सहकार्यांना दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो अध्यक्ष साहेबांना की कराड उत्तरची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. अनेक वेळा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, 2009ला केला. ते अतिक्रमण हटवण्याचं काम आमच्या स्वाभिमानी जनतेनं कराड उत्तरमधून दाखवून दिलेलं आहे. 42,000 मताधिक्य या ठिकाणी अपक्ष असताना सुद्धा साहेबांच्या पाठी उभा केलेलं आहे. हे कशाचं द्योतक आहे? स्वर्गीय पी डी पाटील साहेबांचा वारसा, त्यांचं संस्कार या संपूर्ण तालुक्यावर आहेत आणि ते संस्कार जपण्याचं काम आम्ही सर्वजण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत असतो. आम्ही या ठिकाणी आपल्याला शब्द देतो, या कराड उत्तर मतदारसंघामधून आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी, प्रांताध्यक्ष आपल्या पाठीशी आणि आमचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे ही जनता उभा त्या ठिकाणी राहिली खात्री देतो आणि आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांना भरघोस विजयाने या ठिकाणी मताधिक्य देतील एवढीच विनंती करतो. आज या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय
प्रांताध्यक्ष साहेबांनी जी संकल्पना मांडली त्या संकल्पनेला हाक देण्यासाठी, साथ देण्यासाठी उपस्थित राहिला. त्याबद्दल स्टेजवरील सर्व मान्यवरांचं मी तालुका अध्यक्ष या नात्यानं मनापासून आणि स्टेज समोरील सर्व मतदारसंघातील असणारे आमच्या तरुण युवक, सहकारी, महिला भगिनी या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगतो की आपण सर्वांनी प्रचाराची रणधुमाळी करत असताना जे चिन्ह आपल्याला मिळालं आहे हे चिन्ह अतिशय आनंदाचं असणारं, अतिशय प्रत्येक सुखकामात वापरणारं चिन्ह, ही तुतारी वाजवणारा माणूस हा जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम लोकसभेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला अधिकचा प्रचार करत असताना एवढंच आपण सर्वात ठेवायचं लक्षात, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि घरोघरी तुतारी वाजली पाहिजे, एवढाच निर्णय आणि निर्धार पक्का करूया हीच विनंती करतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद जय दादा. राष्ट्रवादी काँग्रेस. धन्यवाद. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होते. प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट माननीय जयंतराव पाटील साहेब यांचं स्वागत. कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार, माजी सहकार व पणन मंत्री सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब यांना विनंती करतो आपण माननीय जयंतराव पाटील साहेबांचं स्वागत शाल, बुके, श्रीफळ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी. महाराष्ट्राचा हुंकार, थरथरे दिल्लीचा दरबार. महाराष्ट्राचा हुंकार, थरथरे दिल्लीचा दरबार. यानंतर महाराष्ट्र राज्याचे युवकचे अध्यक्ष माननीय महबूब शेख यांचं स्वागत. युवकचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी शाल, श्रीफळ, बुके देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो. घुमू दे तुतारी तुतारी, पवार साहेबांची तुतारी. घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी. यानंतर सुनील गव्हाणे युवक विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष यांचं स्वागत. जयवंतराव जाधव मामा माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्राच्या मातीला ज्यांच्या घामाचा गंध, ज्यांच्या घामाचा गंध, रात्रंदिन खपून ज्यांनी जनतेस दिला आनंद. यानंतर माननीय संभाजी झेंडे माजी जिल्हा अधिकारी पुरंदर यांचं स्वागत. उमरजचे माननीय जयंत जाधव यांना मी विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. माननीय जयंत जाधव. यानंतर माननीय पंडित कांबळे यांचं स्वागत प्रवीण कोळी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी सर्वच मान्यवर आहेत, सर्वांचं स्वागत. कराड उत्तर मतदारसंघात उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक, सभासद, दूध संस्था, सहकारी संस्थाचे पदाधिकारी, सह्याद्री साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, संपूर्ण मतदारसंघातून आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटावर प्रेम, श्रद्धा आणि विश्वास असलेले आपण सर्व सन्मान्य कार्यकर्ते यांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यानंतर मी विनंती करतो या बाजूला उभे राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया बसून घ्या. यानंतर प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुनील गव्हाणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना संबोधित करावं. यानंतर मी या ठिकाणी विनंती करतो माननीय देशाच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील महानायक, तुमचा माझा स्वाभिमान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान तुमचे माजी नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील माने साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष महबूबभाई शेख, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे अध्यक्ष पंडितजी कांबळे,
कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवर आणि मित्रांनो, खरं तर 9 ऑगस्टला क्रांती दिनाचं औचित्य साधून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि शिवनेरीला शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन ही शिवस्वराज्य यात्रा गेले 1.5-2 महिने झाले महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जातीये. आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास 60-65 पेक्षा जास्त विधानसभेमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांसोबत आम्ही सर्वजण फिरतोय आणि प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन सध्याची महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती असेल त्याबद्दल त्या विधानसभेतल्या लोकांना जागृत करून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या रूपानं या राज्यामध्ये सरकार आणण्याची भूमिका या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मांडतोय. मात्र महबूबाई, आज थोडीशी अडचण झाली. प्रत्येक सभेला लोकांना जागृती करावी लागते, पण ज्या विधानसभेमध्ये आजची सभा आहे ती विधानसभा आपले परमनंट आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत आणि त्या मतदारसंघातल्या लोकांसमोर काय जागृती करावी हा मोठा प्रश्न आहे. काळजी नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आपण नेहमीप्रमाणे आदरणीय पाटील साहेबांना या ठिकाणी निवडून द्यालच, पण मित्रांनो, त्याचबरोबर आजूबाजूच्या विधानसभा असतील, या विधानसभेमध्ये आपल्या संपर्कातली जी लोक आहेत या लोकांपर्यंत काही महत्त्वाचे मुद्दे पोहोचवणं हे आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांचे कार्यकर्ते असो, आपण पवार साहेबांचे कार्यकर्ते असो, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून काही 2-3 गोष्टींचा उल्लेख मला या ठिकाणी आवर्जून करायचा आहे. खरं तर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सूक्ष्म अशा नियोजनामुळं घवघवीत असं यश या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला मिळालं. सातारा लोकसभेमध्ये पण काही वेगळी परिस्थिती नाही. जनतेच्या मनातील खासदार हे आदरणीय शशिकांत शिंदे साहेबच आहेत. थोडासा पिपाणीच्या चिन्हाने घोळ केला, नाहीतर 10 पैकी 9 खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले असते. आणि या लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम काय झाला मित्रांनो? आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पेपर येत असेल. आज जर आपण पेपर उघडला असेल तर पेपरच्या पहिल्या पानावर एक जाहिरात आलेली आहे. काय जाहिरात आहे? घर घर संविधान. मित्रांनो, पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी असा काही दणका लोकसभेच्या निवडणुकीला दिलाय की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर संविधान बदलायला निघालेली लोक, भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी आज पेपरमध्ये जाहिराती देत आहेत घर घर संविधान. हे तुमच्या माझ्या कामाचं यश आहे. मित्रांनो, त्याच पेपरच्या शेवटच्या पानाला एक जाहिरात आहे. महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी झटला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा हात जोडून फोटो आहे. ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्व हिंदुत्व केलं, या मातीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांनी रुजवलेला, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी फुलवलेला पुरोगामी विचाराला ज्यांनी कायम विरोध केला, अशी लोक आज बहुजनांसाठी झटला म्हणून स्वतःची मार्केटिंग करायला लागलेत. मित्रांनो, हा तुमच्या माझ्या पुरोगामी विचारांचा विजय आहे. मात्र त्यांना आपण विचारलं पाहिजे. पेपरमध्ये जाहिराती देत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला या बहुजनांची मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतायत त्या 14,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तुम्ही घेतला, तो कोणाच्या हिताचा आहे? ज्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आमची लेकरं शिकतायत त्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा GR 2 आठवड्यापूर्वी याच सरकारने काढला. खरं तर राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांचं मी अभिनंदन करेल. 2 आठवड्यापूर्वी या राज्यातल्या सगळ्या प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवून राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये तुमची माझी मुलं शिकतायत त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना
साधा गणवेश या सरकारला देता आला नाही. का देता आला नाही? टक्केवारीचं सरकार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये यांना पैसे पाहिजेत. पहिली योजना होती की मुख्याध्यापकांनी शाळेच्या स्तरावर गणवेश वाटायचे. मुख्यमंत्र्यांनी योजना आणली, सगळ्या राज्यातल्या मुलांच्या गणवेशाचं कापड राज्य सरकार विकत घेणार, त्याचे गणवेश बनवणार, मग मुलांना वाटणार. योजना फसली. या सरकारला लाज वाटायला पाहिजे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बिना गणवेशाची मुलं झेंडावंदनाला गेली. अहो, कसल्या प्रकारचं सरकार तुम्ही या राज्यामध्ये चालवता? तुमच्या घरातला एखादा तरुण मुलगा जर पुणे मुंबईमध्ये कामाला असेल तर त्याच्या घरातल्या पहिलीच्या मुलाला आरटीच्या माध्यमातून फुकट ॲडमिशन खाजगी शाळांना मिळत होतं. या सरकारने काय केलं? या सगळ्या शाळांचे पैसे थकवले. शाळा म्हणाल्या आम्ही आरटीचे ॲडमिशन देणार नाही, तर सरकारने पैसे द्यायचे सोडून आरटीचा कायदाच बदलला. त्याच्यामुळे ऑक्टोबर महिना आला तरी राज्यातली आरटीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या राज्यातल्या असंख्य मुलांना खाजगी शाळेमध्ये चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं असतं. केवळ या सरकारने जाणीवपूर्वक आरटीचा कायद्यामध्ये बदल केल्यामुळे आज शहरामध्ये तुमच्या माझ्या घरातल्या मुलांना चांगलं ॲडमिशन मिळालं नाही. आपल्या घरातला एखादा मुलगा जर 10वी पाहून डिप्लोमा करत असेल तर मित्रांनो माहिती घ्या, 2 वर्ष झाले या राज्य सरकारला शासकीय डिप्लोमा कॉलेजला परमनंट शिक्षक नेमता आले नाहीत. जे शिक्षक नेमले ते कंत्राटी शिक्षक आहेत आणि या कंत्राटी शिक्षकांना सुद्धा 1.5 वर्ष झाले या लोकांनी पगार दिला नाही. शेवटी ही लोक न्यायालयात गेली आणि आज ऑक्टोबर महिना उजाडलाय. जूनमध्ये डिप्लोमाचे कॉलेज सुरू झाले. तुमच्या घरातला एखादा मुलगा डिप्लोमाच्या कॉलेजला असेल तर त्याला विचारा, ऑक्टोबर महिना झाला तरी या वर्षीचे अजून शिक्षकच या सरकारने नियुक्त केलेले नाहीत. अशा पद्धतीने आपल्या मुलांच्या भवितव्याचं राख रांगोळी करण्याचं काम हे सरकार करते. तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा PhD करत असेल तर त्याला आम्ही स्कॉलरशिप द्यायचो. या सरकारने ती स्कॉलरशिप बंद केली. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी प्रश्न विचारला, मुलांची स्कॉलरशिप का बंद केली? तर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात PhD करून पोरं काय दिवे लावणार आहेत का? शोकांतिका आहे. अशा प्रकारचे नेते या राज्याला लाभले. MPSC UPSC करणाऱ्या पोरांची परीक्षा फी वाढवली. या परीक्षेच्या फीच्या माध्यमातून खोके देऊन बोके विकत घेण्याचं काम हे सरकार करते. आणि मधून तुमच्या माझ्या घरातल्या तरुण मुलाचं भवितव्य एका बाजूला अंधारात जात असताना या मुलांना ज्या नोकऱ्या मिळणार होत्या त्या सगळ्या कंपन्या या लोकांनी गुजरातला जाऊ दिल्या. मात्र यांनी त्यांना थांबवलं नाही. उलट या सरकारने दिल्लीला मुजरे करून आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम केलं. म्हणून तुमच्या माझ्या घरातल्या तरुण मुलांच्या भवितव्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी खऱ्या अर्थाने शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरतीये. आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आपण देखील आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये हे सर्व मुद्दे सर्वसामान्य माणसाच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या सभेच्या निमित्तानं घेऊयात. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस मान्य संगीताताई साळुंके माई यांना मी विनंती करतो आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं म्हणजे थोडक्यात प्रत्येक वेळी सांगितलं जातं पण इतकं अराजक भयानक आहे ते थोडक्यात कसं बोलायचं तेच मला समजत नाही, पण मी कव्हर करते. सन्माननीय विचारमंच आणि इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, लाडक्या बहिणींना विशेष विनंती. देवराजदादांनी अर्थातच सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. सुनील दादांनी आत्ता सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. लाडक्या बहिणींच्या बाबतीत आपल्याला जो काही 1,500चा त्यांचा जुमला आहे तो त्यांना निवडणुकीच्या तोंडावरच कसं काय हे करावं वाटलं ह्याचं सगळ्यांना आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या इथल्या तमाम बंधूंपुढं मी नतमस्तक होते. त्याचं कारण तुम्हाला सांगते की आमच्या प्रत्येक भाऊबीजीला, रक्षाबंधनला तुम्ही सगळेजण आपापल्या परीनं आम्हाला काही ना काही देत असता. साडी चोळी असेल, काही असेल, पण अत्यंत प्रेमाने आम्हाला तुम्ही सन्मानानं सगळ्या गोष्टी करत असता. एखाद्या बहिणीच्या घरी आर्थिक स्थिती बरी नसेल तर तो भाऊ डोळ्यात अश्रू आणून तिच्या घरी जातो आणि आजूबाजूला कोणीही नाही असं पाहून तिच्या हातात
2-5 हजार टेकवतो. त्याची जाहिरात कधीही तुम्ही केलेली आज तागायत आम्ही कुठल्याही भारतीय बहिणींनी पाहिलेली नाही आणि म्हणूनच तुमच्या पुढं नतमस्तक होते आणि या गद्दारांना धडा शिकवणं सगळ्यांचंच आपलं कर्तव्य आहे हे मी अवश्य सांगते. आम्हाला तुमचा 1,500 त्याचं मोल आम्हाला चांगलं कळतं की 1,500 म्हणजे काय. आमच्यात ती धमक आहे, ते कमवण्याची क्षमता आमच्या सगळ्या बहिणींमध्ये आहे. 1,500 द्यायचे आणि ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर तुम्ही तेलाचा भाव वाढवणार. अक्षरशः तो 700 रुपयांनी डबा तेलाचा वाढवलाय. कशी दिवाळी करणार आम्ही? सगळ्याच बाबतीत तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. 1,500 देताय आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत मात्र अत्यंत अत्यंत खालच्या पातळीला जाऊन तुम्ही वागताय. एखाद्याचंच फक्त एन्काउंटर करायचं कारण बाकीच्या नराधमांना वाचवण्यासाठी तुमचा हा प्रयत्न आहे. पण तुम्ही समजू नका की जनता भोळी आहे म्हणून. असंच करायचं होतं एन्काउंटर तर ब्रिजभूषणचं का नाही केलं? असंच एन्काउंटर करायचं होतं तर राजेश मिश्राचं का नाही केलं? आणि बिल्किस बानूवर अत्याचार करणाऱ्या 11 नराधमांना त्यांचं तुम्ही एन्काउंटर न करता त्यांना हार तुरे देऊन स्वागत करता. यातूनच तुमची नीतिमत्ता आणि किती नीच पातळीला तुम्ही गेलेला आहात याची आम्हा सगळ्याच बंधू आणि भगिनींना जाणीव आहे. त्यामुळं आम्ही आता ठरवलेलं आहे की महाआघाडीचं जे सरकार आहे या सरकारच्या पाठीशी आम्ही सगळे ठामपणे राहणार आहोत. आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, सन्माननीय बाळासाहेबजी पाटील असतील, राहुलजी गांधी, उद्धवजी ठाकरे आणि सगळ्यात महत्त्वाचं आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार शिवछत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर यांच्या विचारानं चालणारे आपण सगळे आहोत. त्यामुळं संविधानाची काळजी आपल्याला की सगळ्यांना निश्चितपणे आहे. लोकशाहीची आपल्याला काळजी आहे. हा सगळा विचार आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये प्रखर तेवत आहे आणि त्याच पद्धतीनं आपण वागायचं आहे. खरं म्हणजे खूप कमी वेळ असल्यामुळं मी अधिक बोलणार नाही. खरं तर खूप मुद्दे कव्हर करायचे आहेत. किती बोलावं की हे किती नीच पातळीला गेलेत. शिवरायांचा पुतळा असेल किंवा अनेक गोष्टी आहेत. परंतु जेव्हा लाडकी बहीणची योजना त्यांनी जाहीर केली तेव्हा एक मला स्वतःला कविता सुचली. तेवढीच फक्त मी वाचते कारण कितीही जरी बोलायचं असलं, कितीही भडभडून मला तुमच्या पुढे व्यक्त व्हायचं असलं तरी वेळेचं बंधन असल्यामुळं मी फक्त ती कविता वाचते आणि थांबते. वारे वा भाऊराया, तुम्हाला माहिती आहे तुम्ही नव्हे, तुम्ही सगळे आमचे ग्रेट बंधू आहात. वारे वा भाऊराया, वारे वा भाऊराया, तू भलताच आहेस भोळा. 1,500चा तुकडा टाकून मते करतो आहेस गोळा. शिक्षणाच्या फी पायी भाचे राहिले वंचित. त्रासून गेले सारेजण, भान ठेव किंचित. गॅसचे पैसे भरून बहिणी झाल्या बेजार. चुलीच्या धुराने 100 आले आजार. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तू काहीच नाही बोलत. खते बियाणावरचा टॅक्स कमी नाही करत. टॅक्सच्या रूपाने दरोडा तू घालणार. लाडकी बहीण म्हणून नौटंकी तू करणार. अनाजी तुम्ही पाहिले असतील आता थोड्या वेळापूर्वी महेश कोकाटेने खूप छान पद्धतीने सादर केलेले अनाजी पंत. अनाजींनी केला 2 भावांचा घात. ते 2 भाऊ पण घातकीच आहेत पण त्याही भावांचा त्यांनी घात केलेला आहे. अनाजींनी केला 2 भावांचा घात. स्वतः मात्र फिरत आहेत साधूच्या वेशात. आवळा देऊन कोहळा काढण्यात आहेस तू हुशार. बहिणी नाहीत भोळ्या दादा, गुवाहाटीला हो पशार. गद्दारांच्या मिंदेशाहीत आम्हाला नाही यायचं. बाप आमचा खमक्या शरद पवार. त्याच्या संस्कारातच राहायचं. महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सगळ्यांसाठी सांगते, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही प्राणपणाने लढू. भीक द्यायची भाषा मात्र पुन्हा नको काढू. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय बाळासाहेबजी पाटील साहेब यांच्या सोबत आपण सगळ्यांनीच खूप हिरिरीनं कंबर कसून काम करायचं आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह
घराघरात प्रत्येक घरामध्ये पोहोचवायचं आहे आणि मोठ्या संख्येनं आपण बाळासाहेब पाटील साहेबांना विजय करायचे आणि महाआघाडीचंच सरकार आणायचं आहे. इतक्याच शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माई. यानंतर माजी जिल्हाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पंडित कांबळे साहेब यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील आदरणीय बाळासाहेबजी पाटील, माननीय सुनीलजी माने साहेब, युवकांचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय महबूबाई, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष गव्हाणे साहेब, व्यासपीठावर अनेक मान्यवर नेते या ठिकाणी बसलेले आहेत. त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. उत्तर कराड विधानसभा मतदारसंघातील आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. या यात्रेला आशीर्वाद दिला, या यात्रेमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. लोकसभेच्या निकालामध्ये ज्या पद्धतीने या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या जनतेने आपला कौल दिला आणि भाजपासारख्या जातीवादी पक्षाला त्याची जागा दाखवली, भाजपाने ज्या पद्धतीने प्रचार केला होता, राम मंदिराचा मुद्दा असेल, 370 कलम असेल, या ठिकाणी आदरणीय कोले साहेबांचं आगमन होत आहे. आत्ताच या ठिकाणी संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पिपाणी वाजू नका, जरा बंद ठेवा 5 मिनिटं. ज्या पद्धतीनं भाजपाने प्रचार केला होता, थोडं शांत थांबा. आज लोकसभेला जो पराभव त्यांना सामोरं जावं लागलं, त्या पराभवामधून भाजपाने जो धडा घेतलेला आहे, भाजपाच्या नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली होती. आम्हाला 400 जागा द्या, या देशाची आम्ही घटना बदलू, आम्ही संविधान बदलू. परंतु देशातल्या बुद्धिवंतांनी, सुज्ञ नागरिकांनी भाजपाचा हा डाव उधळला आणि भाजपाने विधानसभा निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांची मतं खाण्यासाठी, दलितांची मतं खाण्यासाठी आता परत नवीन एक नौटंकी चालू केली, एक नवीन अजेंडा आणलाय, घर घर संविधान. माझी आपल्याला विनंती आहे की ज्या संघाला, ज्या भाजपाला संविधान मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, या देशाची राज्यघटना मान्य नाही आणि संघाचे आणि भाजपाचे जे पूर्वज आहेत, मग ते हेगडेवार असतील, गोळवळकर असतील, त्यांची जी विचारधारा आहे, ही विचारधारा या देशामध्ये अनेक वर्ष या राज्यघटनेला आव्हान देते. राज्यघटना मोडण्याचं काम, तोडण्याचं काम हीच राज्यघटना करते आणि संघ आणि भाजपाची लोक हर घर संविधान हे अभियान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतं खाण्यासाठी तुमच्या माझ्या समोर त्यांनी या जाहिराती चालू केलेल्या आहेत. हर घर संविधानाची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. फडणवीस साहेब, तुमच्या संघाला ही राज्यघटना मान्य नाही. त्या राज्यघटनेमधलं जे तत्व आहे धर्मनिरपेक्षवादाचं, ते तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला समता मान्य आहे का? तुम्हाला बंधुत्व मान्य आहे का? आणि या देशातलं स्वातंत्र्य मान्य आहे का? तुम्ही राज्यघटना जर वाचली असेल देवेंद्र फडणवीस साहेब, तर पहिली राज्यघटना वाचा. मतं खाण्यासाठी त्याचा उपयोग करू नका. कारण लोकशाहीच्या नावाखाली, राज्यघटनेच्या नावाखाली
मतं मागण्यासाठी दलितांची फसवणूक करणार, बहुजनांची फसवणूक करू नका. आणि तुम्हाला राज्यघटना कळालेली नाही, तुमच्या अमित शहालाही राज्यघटना कळलेली नाही, तुमच्या पंतप्रधानाला सुद्धा राज्यघटना कळलेली नाही. कारण त्यांच्या पोटामध्ये एक आणि ओटामध्ये एक आहे. तुम्हाला लोकशाही मान्य नाही, त्यामुळे तुम्ही संविधानाला विरोध करताय. आणि या देशातली शुद्ध जनता, या महाराष्ट्रातली शुद्ध जनता आणि या उत्तर कराडमधली शुद्ध जनता, तुम्ही हर घर संविधानाचा जो काय वादा केलेला आहे आणि मोठमोठ्या जाहिराती देऊन मीडियामधून आम्ही संविधानाला जे मानतोय किंवा आम्ही संविधान प्रेमी आहे अशी जी तुम्ही नौटंकी चालवलेली आहे, या महाराष्ट्रात आणि देशाची जनता याला भुलणार नाही. कारण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या संविधानाला विरोध करणार, लोकशाहीला विरोध करता. तुमचे पूर्वज याच विचारधारेचे आहेत, या महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहीत आहे. उत्तर कराडमधील मागासवर्गीय जनतेला मी नम्र आवाहन करतो, उद्या दलितांचे अनेक नेते आपल्याला मतं मागायला येतील. भाजपामध्ये जे काम करणारे दलित नेते ते तुम्हाला मतदान करायला येतील, विनंती करतील, आपल्या नातेवाईकांमध्ये सगळ्या सोयऱ्यापर्यंत पुजतील. त्यांना पहिला तुम्ही जाब विचारा की जेव्हा संविधान धोक्यात होतं तेव्हा तुम्ही नेमकी कुठली भूमिका घेतली होती. लोकशाही धोक्यात होती त्यावेळेस तुम्ही कुठली भूमिका घेतली होती. आणि आज एका बाजूला संविधान, राज्यघटना मोडण्याचं काम करता, तोडण्याचं काम करता, आणि मतं खाण्यासाठी तुम्ही आता हर घर संविधानाची भूमिका घेतलेली आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे मारेकरी आहात. बाबासाहेबांची घटना तुम्हाला मान्य नाही, मग तुम्ही हर घर ते संविधान ही जी भूमिका केली ही नौटंकी आहे तुमची. माझी आपल्याला एक विनंती आहे की जे भाजपाचे मित्रपक्ष आहेत, भाजपाला मदत करणारे आहेत, त्यांना आता तुम्ही दारात उभा करू नका. त्यांना तुम्ही जाब विचारा. आणि या मतदारसंघाचे नेते आदरणीय बाळासाहेब पाटलांना 1 लाखाच्या फरकाने विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय भीम, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. आत्ताच या ठिकाणी माननीय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत उमरज ग्रामपंचायतीचे सदस्य मान्य सुधाकर जाधव आबा यांना विनंती करतो, आपण त्यांचं शाल, श्रीफळ व बुके देऊन या ठिकाणी स्वागत करावं. त्यानंतर माजी आमदार माननीय विलास लांडे यांचं स्वागत माननीय मानसिंगराव जगदाळे, माजी शिक्षण वार्ता समिती सभापती यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो. फटाके वाजवू नयेत कृपया, कार्यकर्त्यांना विनंती आहे. यानंतर विजय कोलते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे यांचं स्वागत मान्य सुधीर जाधव माजी सरपंच उमरज यांनी करावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर मान्य सत्यजित पाटणकर यांचं स्वागत विजय कुरकुटे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर महबूब शेख प्रदेशाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. कृपया सहकार्याची अपेक्षा आहे. बोलणारे वक्ते जास्त असल्यामुळे कृपया आपण आपलं मनोगत थोडक्या शब्दामध्ये आणि व्यक्त करावं अशी विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं शिवस्वराज्य हे 2024च्या लोकसभेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये यावं, यासाठी जुन्नर येथून पावन शिवजन्मभूमीतून 9 ऑगस्ट क्रांतिदिनी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. आज कराड इथे या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवारी भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली, असे पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवला,
असे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने साहेब, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्यायाचे अध्यक्ष पंडितराव कांबळे, सत्यजित दादा, माई साळुंके आणि उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांची मी माफी मागतो. खरं तर ही कराडची भूमी ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पावनभूमी आहे आणि या भूमीत अतिशय या भूमीला साजेसं असं राजकारण हे आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी केलंय. स्वर्गीय चव्हाण साहेब आणि पी डी पाटील साहेबांचा वारसा, विचारांचा वारसा आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब हे सक्षमपणे चालवत आहेत. 5 टर्म त्यांच्या पूर्ण झालेले आहेत आणि उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला विजयाचा षटकार मारायचा आहे आणि तो षटकार मारताना तो असा तसा नाही तर 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी आपल्याला बाळासाहेब पाटील साहेबाला विधानसभेत पाठवायचंय. खरं तर बाळासाहेब पाटील साहेबांनी, पी डी पाटील साहेबांनी या भागात मोठं काम केलं. आपल्या सर्वांना त्याची जाणीव आहे. शांत, संयमी आणि सुसंस्कृत राजकारण करण्याची परंपरा ही बाळासाहेब पाटील साहेबाची आहे. खरं तर इथल्या मातीत ते संस्कार आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाच्या विचाराचं हे राज्य आहे. पण आपण बघतो या राज्यात आता कशा पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण चाललंय, कशा पद्धतीनं ईडी सीबीआयचं राजकारण चाललंय, कशा पद्धतीनं सत्तेचा वापर करायचा, सत्तेची मस्ती दाखवायची, मगरुरी दाखवायची आणि त्या माध्यमातून विरोधी पक्षाला नामोहरम करायचं हे एक कलमी कार्यक्रम सध्याच्या सरकारकडून त्या ठिकाणी करण्यात येतोय. आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष हा पक्ष नुसता फोडला नाही तर तो पक्ष चोरला. आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला. 25 वर्ष तो पक्ष मोठा केला आणि आदरणीय साहेबांच्याकडून त्यांचा पक्ष चोरून घेतला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्याकडून, त्यांच्या मुलाकडून त्यांचा शिवसेना हा पक्ष चोरून घेतला. म्हणजे ईडी सीबीआयचा धाक दाखवायचा आणि पक्ष चोरायची प्रथा ही या ठिकाणी आता चालू आहे. हा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. आदरणीय पवार साहेबांना ज्या वेळेला सगळे लोक सोडून जात होती, अगदी कुटुंबातली देखील लोक आदरणीय पवार साहेबाला सोडून जात होती, त्यावेळेला आम्हाला अभिमान आहे की आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब हे पवार साहेबाच्या पाठीशी खंबीरपणाने त्या ठिकाणी उभा राहिले आणि कोणत्याही परिस्थितीत स्वर्गीय चव्हाण साहेबाच्या विचाराची साथ सोडणार नाही ही भूमिका आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी घेतली. खरं तर मागच्या लोकसभेत आपण बघितलं कशा पद्धतीनं पैशाचा महापूर या ठिकाणी संबंध महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आला. मुळात हे पैसे आले कुठून? मुळात एवढे मोठे पैसे सत्ताधारी पक्षाकडे येतात कुठून याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, आज महागाई वाढली, बेरोजगारी वाढली. नीती आयोगाने सांगितलं की महागाईचा दर हा 11% वाढला आहे आणि अशी परिस्थिती असताना 2 वर्षापूर्वी जे गद्दार सरकार सत्तेवर आलं त्या सरकारनं वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा इयरबदचा प्रकल्प गुजरातला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, सिंदूरचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय गुजरातला. अगदी 15 दिवसापूर्वी नाशिकमध्ये होणारा महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प देखील या लोकांनी गुजरातला नेला. अरे मग सगळं जर गुजरातला न्यायचं असेल तर मतदान मागायला देखील भारतीय जनता पार्टीवाल्यांनो तुम्ही गुजरातलाच जा. महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं त्याच्याविषयी काही म्हणणं नाही. पण गुजरातला उद्योगाचा पेटारा देताना आमच्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात तुम्ही बेरोजगारीचा कटोरा देताय. हे जे तुमचं वागणं आहे हे बरं नाही. गुजराती चाकरी करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या युवकाची हक्काची भाकरी चोरताय. हे चित्र मित्रांनो आपल्याला बदलायचंय. आज काय चाललंय?
आज महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, म्हणून आता ह्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी मराठा वाद लावायचा प्रयत्न केला. आता हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतायत. काही यांचे आमदार जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाबद्दल खालच्या पातळीला जाऊन टीका करतायत. जे लोक आता जातीपातीचं राजकारण करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय, जवान मरतोय, पण हे सरकार जाती जातीमध्ये भांडणं लावण्यामध्ये व्यस्त आहे. मित्रांनो, बोलण्यासारखे भरपूर आहे, पण आपल्याला जयंत पाटील साहेबांचं आणि अमोलदादांचं ऐकायचंय, बाळासाहेब पाटील साहेबांचं ऐकायचंय. पण आम्हाला सगळ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खात्री आहे की बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणाहून 6व्यांदा निवडून येतील, विजयाचा षटकार मारतील, याच्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही. पण निवडून येताना बाळासाहेब पाटील साहेबाला यावेळी निष्ठेने जे बाळासाहेब पाटील साहेब वाईट काळात पवार साहेबांच्या सोबत राहिले त्या बाळासाहेब पाटील साहेबांना आपल्याला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून द्यायचंय का? एवढा कमी आवाज, असं कसं चालेल? द्यायचंय का 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, अमोल दादा कोल्हे तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर सातारा जिल्ह्याची मुलुक मैदान तोप आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलराव माने भैया यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख, या राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब, या राज्यामध्ये ज्यांनी झंझावत निर्माण केला ते संसद रत्न अमोलदादा कोल्हे साहेब, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेबजी पाटील साहेब, मंचकावर उपस्थित सत्यजितदादा पाटणकर, महबूब शेख, सुनील गावाने, शाहजहान क्षीरसागर, संभाजीराव भोळे, तानाजी साळुंके, देवराज पाटील, आनंदा कोरे, संभाजीराव गायकवाड, लालासाहेब पाटील, प्रणव ताटे, डीबी बापू, हंबीराव जाधव, पंडितराव कांबे, मकरंद बोडके, अविनाश माने, राजकुमार पाटील, जितेंद्र पवार, मानसिंगराव जगदाळे, संगीतामाई साळुंके, सुरेखा डुबल, जसराज बाबा पाटील, शफीक शेख, सुरेश पाटील, नंदकुमार बटाणे, अशोकराव पवार, प्रवीण कदम, सुधाकर जाधव, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, आदरणीय जयंत पाटलांची शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत या सरकारचं ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये, या देशामध्ये राजकारण सुरू आहे त्याचं पोलखोल करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. आज सकाळपासून सकाळी पाटणला शिवस्वराज यात्रेचा सकाळी सभा झाली, त्यानंतर फलटणमध्ये आपल्या सर्वांचे
लाडके नेते, या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजूराजे नाईक निंबाळकर साहेब, फलटण कोरेगावचे आमदार सन्माननीय दीपक चव्हाण साहेब, त्यांच्या असंख्य कार्यकर्त्या बरोबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. कोल्हे साहेब, आपला पक्ष फुटला त्यावेळेला काही लोकांचे मला फोन आले की सुनील माने साहेबांचे किती दिवस आहेत, तुमचा निर्णय चुकतोय, तुम्ही आमच्यावर या. जी माणसं आज बोलली तीच माणसांचा निर्णय चुकला हे आदरणीय पवार साहेबांनी सिद्ध केलेला आहे. पवार साहेब या देशाचे कसदार शेतकरी आहेत. त्यांना माहित आहे हवा कशी फिरवायची, पाऊस कधी पाडायचा, पीक कसं आणायचं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये आदरणीय पवार साहेब हा शेवटचा महाराष्ट्रातला दुवा आहे की जो नेता दिल्लीला त्या ठिकाणी डोळे दाखवू शकतो. आज या ठिकाणी शिवस्वराज यात्रेनिमित्त जर आपण बघितलं तर या सरकारनं या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांची ही भूमी आहे. आदरणीय चव्हाण साहेबांनी या राज्याचा मंगल कलश आणला. त्याच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलंय. आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, शेतकरी सुखी नाही, युवक सुखी नाही, उद्योगपती सुखी नाहीत, तरुण सुखी नाही, महिला सुरक्षित नाहीत. या राज्यामध्ये एकही घटक की त्या ठिकाणी त्या घटकाचं या सरकारबद्दल मत चांगलं नाही. आज जर परिस्थिती बघितली, भाजपला पडली मताची कडकी, भाजपला पडली मताची कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी. कोल्हे साहेब, त्यांना मताची कडकी पडली आहे. 4 वर्षात 3 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातल्या बहिणी काटवल्या नाहीत. ज्यावेळी मताच्या लोकसभेमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 31 सीट निवडून आल्या त्यावेळी त्यांना वाटलं की आता काही खरं नाही, मग काहीतरी जुमला केला पाहिजे. त्या ठिकाणी राजकारणामध्ये जुमला करणं हे भारतीय जनता पार्टीचा जन्मसिद्ध हक्क आहे. आज मित्रांनो, तुमची माझी जबाबदारी मोठी आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु त्या सरकारमध्ये तुमचे माझे नेते आदरणीय बाळासाहेब पाटील असले पाहिजेत. त्यासाठी त्यांना प्रचंड मतानं त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. आपण का साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं? राजकारणामध्ये एक विचार घेऊन, राजकारणामध्ये एक आदर्श राजकारणी कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून आपण सगळे बघतोय. राजकारणासाठी खोटं बोलायचं, राजकारणासाठी चुकीचं करायचं हे बाळासाहेब पाटलांच्या राजकारणामध्ये कधीही जमलं नाही. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जी परंपरा घालून दिली ती परंपरा आदरणीय पीडी साहेबांनी जपली, तीच परंपरा आदरणीय बाळासाहेब पाटील जमतात. त्या ठिकाणी काही लोक आमच्यावर टीका करतात, बरोबर आहे, त्यांची ना आमची बरोबरी होऊ शकत नाही. त्यांचं जर चारित्र्य बघितलं, त्यांची राजकीय प्रवास बघितला तर त्यांची ना साहेबांची कशी बरोबरी होईल? त्या ठिकाणी राजकारणामध्ये नेत्याची निष्ठा कशी असली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेब एकटे पडले त्यावेळेला बाळासाहेब पाटलांना फोन आला की तुम्ही आमच्या सरकारमध्ये या, तुम्हाला आमच्या सरकार मला पाठिंबा द्या, तुम्हाला आम्ही मंत्री करतो. साहेबांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, मी चव्हाण साहेबांच्या मतदारसंघात येतोय आणि चव्हाण साहेबांच्या विचाराची कधीही कृतज्ञपणा माझ्या जीवनामध्ये राजकीय होणार नाही. हा नेता तुमचा माझा आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी या सरकारचं जर एकंदरीत कारभार बघितला तर त्या ठिकाणी मी सकाळपासून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बरोबर, कोल्हे साहेबांच्या बरोबर होतो. सकाळपासून भारतीय जनता पार्टीचे आमदार, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार
आणि राष्ट्रवादीच्या पक्षातले गेलेले आमदार जवळपास 50 आमदारांचा फोन आलाय. महाराष्ट्राची हवा बदलली, साहेब आमची चूक झाली, आमचं राजकीय अस्तित्व धोक्यात आहे, आम्ही माफी मागतो, आम्हाला राजकारणामध्ये आश्रय द्या. द्यायचा का आश्रय? द्यायचा का? कोल्हे साहेब, लोकांची भूमिका काय? या राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षानं 10 सीट उभ्या केल्या, त्यापैकी 8 सीट आपण खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवल्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 80% स्ट्राईक रेट असणारा तुमचा माझा एकमेव पक्ष राष्ट्रवादी पक्ष आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं जयंत पाटील साहेब, तुमच्या आदरणीय पवार साहेबांच्या पडत्या काळामध्ये आपण साहेबांच्यावर खंबीर उभं राहिला आणि त्या ठिकाणी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी पक्षाची भूमिका असेल, आदरणीय साहेबांची भूमिका असेल, हे सांगण्याचं काम केलं. मी आज तुम्हाला या ठिकाणी खूप बोलणं उचित नाही. आपण सर्वांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये पवार साहेबांच्या विचाराच्या पक्षामागे ठाम राहिलं पाहिजे. आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री झाले, 71,000 कोटीची कर्जमाफी करण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी घेतली. पवार साहेब कृषी मंत्री झाले, सामान्य शेतकऱ्याला 12-13% मिळणारं कर्ज त्या ठिकाणी 0% देण्याची भूमिका घेतली. पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना देशामध्ये तुमचं माझं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यानं महिला सबलीकरण धोरण राबवलं. या देशामध्ये मंडल आयोगाची निर्मिती झाली. त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या माध्यमातून मंडल आयोगाची स्वीकारना करण्याची भूमिका देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रानं घेतली. साय असेल, माय असेल, कुंभार असेल, लव्हार असेल, सुतार असेल, सर्व जातीच्या माणसांना राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे ही आदरणीय पवार साहेबांनी भूमिका घेतली. ज्या महिलाच्या हाती पाळण्याची दोरी होती त्या महिलांच्या हाती ध्वजाची दोरी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, नगरपालिकेमध्ये महिलांना राजकारणामध्ये सन्मान देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. तुम्हाला सन्मान पाहिजे का 1,500 रुपये 1,500 रुपये पाहिजेत? काय पाहिजे? सन्मान पाहिजे ना. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अत्याचार महिलांच्यावर या सरकारच्या काळामध्ये झाले. जर आपण भारतीय जनता पार्टीचा इतिहास बघितला तर लोकसभेमधले 90 खासदार आहेत की ज्या खासदारांचं त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. मी आज या ठिकाणी सर्वांना पक्षाच्या वतीनं स्वागत करतो. आदरणीय जयंत पाटील साहेब, या जिल्ह्यामध्ये हवा बदलली. ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी पक्षाची अवस्था अशी होती महबूबभाई की कोण येतंय कोण जातंय. आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी कॉलर टाईट झाली. सगळी माणसं फोन करतात, साहेबांशी जोडून द्या, साहेबांना सांगा, साहेबांची समजूत काढा. जे जे गेले ते सर्व नेते आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात येण्यात तयार झाले. हे महाराष्ट्राचा इतिहास आहे. आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि जेवढी गर्दी साहेब इथं आहे तेवढीच गर्दी पाठीमागं आहे. आपण या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आलात त्याबद्दल पक्षाचा अध्यक्ष नात्याने सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि घोषणा देतो, देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, और पवार जैसा हो. या महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांच्या नंतर पवार साहेबांना आपण प्रेम केले. आवाज बारामतीला गेला पाहिजे, देश का नेता कैसा हो, पवार जैसा हो, देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो. धन्यवाद. धन्यवाद. स्वयंप्रकाशी ताऱ्याला कर्तृत्वाचे आभाळ मिळते, विकासाच्या स्वप्नपूर्तीला आपली साथ मिळते. कराड उत्तरचा सह्याद्री पॅटर्न कार्यसम्राट आमदार मान्य बाळासाहेब पाटील, माजी सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य, चेअरमन सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेच्या माध्यमातून खरा इतिहास सर्वांच्या पुढे आणला, ते संसद रत्न खासदार अमोलजी कोल्हे, सत्यजित सिंग पाटणकर,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलराव माने, महबूब शेख, सुनील गव्हाणे, त्याचप्रमाणे पंडितराव कांबळे, शहाजीराव क्षीरसागर, देवराज पाटील, मानसीराव जगदाळे, माजी सभापती प्रणव ताटे, माजी नगराध्यक्ष शांतराव खोरे, जितेंद्र पवार, नंदकुमार बटाणे, सागर काळे, CM पाटील, सुरेश पाटील, त्याच पद्धतीनं मनोहर साळुंके भाऊ, मोहनराव जाधव, सर आतितकर, सौ संगीताताई साळुंके माई, सौ सुरेखा डोबल, संभाजीराव गायकवाड, अशोक पवार, आंबेराव जाधव मामा, सोमनाथ जाधव, DB जाधव, पैलवान अजित जाधव, सुधाकर जाधव, जयंत जाधव, प्रशांत यादव, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले कराड उत्तर आणि या जिल्ह्यात आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, शिवस्वराज यात्रा 2 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे राज्य स्थापन केलं त्या विचाराचं राज्य या महाराष्ट्रामध्ये यावं यासाठी आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी त्यांच्या सहकार्याने संकल्पना मांडली आणि त्या माध्यमातून ही शिवस्वराज यात्रा सर्व ठिकाणी जाते. ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली. अतिशय चांगला प्रतिसाद ह्या यात्रेला मिळाला. आपणही कराड उत्तरला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. याबद्दल सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण कार्यकर्ते, सर्व महिला वर्ग सर्वांचा अतिशय मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. या यात्रेच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या पुढं लोकसभेच्या निवडणुकीनंतर काय परिस्थिती आली ही यावी यामागचा उद्देश आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीला देशाचे पंतप्रधान मोदी म्हणतो की आम्ही 400 पार त्या ठिकाणी निवडून येणार. त्यांचे खेगडे नावाचे खासदार म्हणले की आम्हाला संविधान बदलायचं आहे, त्यासाठी 400 पार पाहिजे. प्रत्यक्ष घडलं काय तर पूर्ण बहुमत मिळालं नाही. चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश आणि नितीश कुमार बिहार यांचं सहकार्य घेऊन केंद्रामध्ये सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत. हे भाजपची मंडळी म्हणायची आम्ही 45 पार त्या ठिकाणी होणार, 45 पार होणार म्हणले, परंतु त्यांचे आले फक्त 17 लोक त्या ठिकाणी आले. आपल्या इंडिया आघाडीचे 31 लोक आले. त्यामध्ये सुद्धा आपली जागा ही या ठिकाणी आपण सर्वजण म्हणत असो की तुतारी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आपण घरोघरी फिरू शकलो नाही. त्याच पद्धतीनं ट्रम्पेटला 37,000 मतं गेली आणि त्याचा परिणाम म्हणून शशिकांत शिंदे साहेबांचा पराभव झाला. मुंबईमधली एक जागा आपली 48 मतांनी त्या ठिकाणी गेली. मी अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी शासन यावं या दिशेनं आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. अलीकडच्या काळामध्ये हे जे शिंदे फडणवीस पवार सरकार आहे त्यांच्या लक्षात आले की आपल्याला बहुमत मिळू शकत नाही आणि म्हणून धडाधड काही निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत. लोकाभिमुख निर्णय आहेत, ठीक आहे त्या ठिकाणी, परंतु मी एक आपल्याला सांगतो की कोणती योजना भविष्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला आम्ही बंद करणार नाही. प्रश्न फक्त एवढा आहे की गोडेतेलाचा भाव काय होता, खोबऱ्याचा भाव काय होतो, आपण GST किती भरतो, ट्रॅक्टरवर GST किती भरतो, सिमेंटवर GST किती भरतो, याचा विचार सुद्धा आपला सर्वांना या ठिकाणी करायला पाहिजे आणि त्या दिशेनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा कराड उत्तर मतदारसंघ, हा मतदारसंघ एका विशिष्ट विचारधारेवर अवलंबून आहे. पुरोगामी विचारानं जाणारा हा मतदारसंघ आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जाण्याची भूमिका या मतदारसंघाची आहे. नवीन मतदारसंघाची पुनर्रचना झाली, त्यामध्ये सुधाधन PD पाटील साहेब, आबासाहेब पार्लेकर अशासारखी अनेक दिग्गज मंडळी होती. जो भाग आपल्यामध्ये समावेश झाला त्यामध्ये भाऊसाहेब महाराज होते, भाऊसाहेब गुदगे होते, कैलासवासी शंकरराव जगताप त्या ठिकाणी होते. विचाराची बैठक या मंडळीने कधी सोडली नाही. पण दुर्दैवानं या सरकारनं अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर द्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला जातो. द्वेषाचं राजकारण करायचं आणि काहीतरी टीका टिप्पणी करायची अशा प्रकारची प्रवृत्ती या ठिकाणी आहे. अनेक घटना आपण पाहिल्या. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, त्यांच्या विचाराने या राज्याचं कामकाज सुरू आहे.
देशामध्ये स्वतःचा उल्लेख हा आवर्जून केला जातो. आणि त्या शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला उभा केला नौदलाच्या माध्यमातून. का उभा केला तर लोकसभेला त्या ठिकाणी नारायण राणे यांना अडचण आहे आणि म्हणून तो 35 फुटाचा पुतळा उभा केला. निवडणूक झाली, नारायण राणे निवडून आले, पण 8-9 महिन्यानंतर तो पुतळा पडला. पुतळा पडल्यानंतर राग येणं साहजिक आहे. लोकांनी टीका केली, हे म्हणले यात राजकारण आणू नका, यात कुणी राजकारण आणू नका. का राजकारण आणू नका? तुम्ही राजकारणासाठी पुतळा उभा केला. पुतळा उभा करत असताना माझा काही पुतळे उभे करण्यामध्ये सहभाग आलेला आहे. कला संचालनालय त्याला मान्यता देते. त्याची जाडी किती असावी, त्यामध्ये पुराणांचं मटेरियल किती असावं, हे सगळं त्या ठिकाणी ठरलं असतं. आणि असं असताना निवड राजकारणासाठी अशा प्रकारचं काम या मंडळीने केलं. बदलापूरची घटना घडली. ती घटना घडल्यानंतर सुद्धा हे म्हणले राजकारण कृपा करून करू नका. का राजकारण करायचं नाही? लोकांना राग येण्यासारखी घटना त्या ठिकाणी घडली. आणि असं असताना मग फार आपण हे बघतो, एखाद्या रस्त्याने आपण निघालो आणि उद्दिष्टापर्यंत जात असताना मध्ये एखादा पूल असला तर तो पूल जर पाडला तर आपण उद्दिष्टापर्यंत जाऊ शकत नाही. आणि तशा प्रकारे या आरोपीला त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये त्याचा एन्काउंटर केला अशा प्रकारची बातमी आली. मला सांगा, ज्याच्या हातामध्ये बेड्या आहेत, ज्याच्या चेहऱ्यावर बुरका आहे, तो त्या PSIची त्या ठिकाणी पिस्टल घेऊन कशा प्रकारे त्या ठिकाणी गोळीबार करू शकतो? पण निव्वळ मुख्य आरोपीपर्यंत जाता येऊ नये यासाठी अशा प्रकारचे काम ह्या मंडळीने त्या ठिकाणी केलं आहे. आता 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता त्या ठिकाणी लागेल. आपण पाहिलं असेल की 19 साली आपल्याला सोडून अनेक मंडळी गेली. आज परिस्थिती अशी आहे की इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इथं आता काही मंडळी व्यासपीठावर आलेली होती, आपण बघितलं असेल. ती मंडळी आदरणीय जयंत पाटील साहेबांना भेटून गेली. त्यापैकी एक व्यक्ती माझ्यावर आमदार होती. मी त्यांना म्हटलं स्कार्फ गळ्यात घालू का तुमच्या? म्हटलं थांबा, गडबड करू नका, मी विचार केला आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहायची भूमिका या राज्यामध्ये सर्व ठिकाणी त्या ठिकाणी आहे. मला आपण सातत्यानं सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून काम करायची संधी दिली. एक आदर्श कारखाना उभा करायचा प्रयत्न मी केला. आपणा सर्वांच्या मागणीवरून कारखान्याची विस्तार वाढ स्वतःमध्ये त्या ठिकाणी घेतली. अल्पावधीमध्ये ते काम त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी राहील. त्याचप्रमाणे विधानसभेच्या माध्यमातून जो निधी येतो, मग आमदार फंड असेल, कोयना भूकंप असेल, डोंगरी विकास निधी असेल, बजेटची कामं असतील, जिल्हा नियोजनची कामं असतील, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण केली. मी कुणावर टीका करतोय असं समजू नका. पण उद्या तुम्ही जर कलेक्टर ऑफिसमध्ये चौकशी केली तर आमदार बाळासाहेब पाटलांचा 100% निधी खर्च झालेला आहे. माझा निधी त्या ठिकाणी कुठलाही परत गेलेला नाही आणि जाऊ नये अशी मी दक्षता घेतली आहे. आज काही लोक येतात, काही वल्गना करतात, काही टीका करतात. मी त्यांच्या खोलामध्ये जाऊ इच्छित नाही. कारण राजकीयदृष्ट्या तुम्ही त्या ठिकाणी त्या परिपक्वतेच्या आहात का, हा सगळा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. हा मतदारसंघ एका विशिष्ट विचारधारेवर अवलंबून आहे. मला विशेषतः आदरणीय पवार साहेबांनी मंत्रिपदाची संधी दिली. या जिल्ह्याचं पालकमंत्री आणि सहकार व पणन विभागाची जबाबदारी दिली. त्याच्या माध्यमातून काही प्रश्नाला मी न्याय देऊ शकलो. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर आपल्या काही कामाला स्थगिती मिळाली. ती स्थगिती आपण न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी उठवली आणि ती कामं सुद्धा सुरू आहेत. मला विशेषतः संधी दिल्यानंतर याहीपेक्षा जास्त कामे मी करू शकलो असतो. पण शिंदे गटानं गद्दारी केली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला. पण मी तुम्हाला विश्वास देतो ही संधी आत्तापर्यंत राहिली असती तर याहीपेक्षा जास्त कामं या मतदारसंघामध्ये केली असती आणि मतदारसंघाची विचारधाराला कधी तडा त्या ठिकाणी लावून दिला नसता. आज आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात. आपण बघितलं असेल बाहेर सर्व्हिस रस्त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आपण त्याही भागामध्ये त्या ठिकाणी स्पीकरची चांगल्या प्रकारची सुविधा केली आहे. तेव्हा त्या लोकांना ती सभा त्या ठिकाणी ऐकता चांगल्या प्रकारची ऐकता येते. पण एक चांगल्या प्रकारचं आपण प्रेम दिलं आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा मला या मतदारसंघाची सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची अतिशय नम्रपणे आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित पूर्ण केल्या जातील. मी राजकीयदृष्ट्या आज या ठिकाणी बोलू इच्छित नाही, परंतु मी एक सांगतो की तुम्ही मला राजकारण शिकवलं, तुम्ही मला सर्व डावपेच शिकवले आहेत. मी वेळप्रसंगी किती आक्रमक होईन हे जर प्रसंग आला
तर आपणा सर्वांच्या पुढे त्या ठिकाणी सांगेन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझा आवाज थोडा त्या ठिकाणी बसलेला आहे. आता माझा आवाज आपणच आहात एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संसदेतील राष्ट्रवादीचा बुलंद आवाज, संसद रत्न छत्रपती शिवरायांचा व छत्रपती संभाजीराजांचा इतिहास घराघरात मनामनात पोहोचवणारे खेड शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना विनंती करतो सभेत संबोधित करावं. शेर शिवराज आहे देव धर्म आपला, लाख लाख गनिमजाने शौर्याने रोखला, खबरदार जर विचार केला. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या कराडमधल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं महाराष्ट्रातलं एक मूर्तिमंत प्रतीक बनलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, माननीय सत्यजितजी पाटणकर युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने, संभाजीराव झेंडे, शहाजी क्षीरसागर, देवराजजी पाटील, मानसिंगरावजी जगदाळे, प्रणवजी ताटे, प्रशांतजी यादव, आनंदा कोरे, जितेंद्र पवार, सागर काळे, नंदकुमारजी राजकुमार पाटील, शफीक शेख, संगीता साळुंखे, मकरंद बोडके आणि खरं तर ज्यांनी भाषणात सांगितलं आवाज बसलाय, पण साहेब हा आवाज बसलेला नाही, निष्ठेचा आवाज हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलाय. ते ज्यांच्या विजयाचा षटकार मारण्यासाठी तुम्ही सगळेजण आतुर आहात, तो सह्याद्रीचा वाघ नामदार बाळासाहेबजी पाटील, सर्व पत्रकार बांधव, आपण सगळेजण आणि याचसाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून खरं तर अभिनंदन करेन. कारण महाराष्ट्रातल्या तब्बल 80 मतदारसंघांना जो प्रश्न पडलाय, हा प्रश्न कराड उत्तर मधल्या मतदारांना पडलेला नाही. महाराष्ट्रातल्या 80 मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना प्रश्न काय पडला तर 2019 साली जेव्हा त्यांनी आमदार निवडून दिले होते, तेव्हा ते कुठल्या तरी विचारधारेच्या माध्यमातून दिले होते, तेव्हा ते कुठल्या तरी नेत्याकडे बघून दिले होते आणि त्या आमदारांच्या पुढे कार्यकर्ते दमदार आमदार लिहित होते. महाराष्ट्रातल्या 80 मतदारसंघात आज कार्यकर्त्यांचा आमदाराच्या आधी दमदार लिहायचं का गद्दार लिहायचं, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला असताना तुम्हा कराड उत्तरच्या सगळ्या स्वाभिमानी मतदारांचं अभिनंदन करीन की तुम्ही फक्त आमदार निवडून दिला नाही, तुम्ही हा स्वाभिमानी वाघ निवडून दिला. म्हणजे 2 जुलैला जेव्हा पक्ष फुटला तर खरेच मी बाळासाहेब पाटलांचं मनापासून एक कार्यकर्ता म्हणून कौतुक करीन की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे अप्रूप होतं. आणि हे अप्रूप अशासाठी होतं की 2.5 वर्ष सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर जेव्हा जून 2022ला शिवसेना फुटली, महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं, त्यानंतर वर्षभर अनेकांच्या जीवाची घालमेल होत होती की नेमकं काय करायचं. सत्ते वाचून राजकारणी म्हणजे जलबीन मछली असते, अशी परिस्थिती अनेकांची निर्माण झालेली होती. आणि मग वर्षानुवर्ष ज्यांच्यावर आदरणीय पवार साहेबांनी विश्वास ठेवला, अशी महाराष्ट्रातल्या राजकारणातली अनेक नावं टुनकन उडी मारून भूमिका बदलून सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसत होती आणि मंत्रिपदाची कारकीर्द निष्कलंकपणे
आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने, आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारानं घालवणारा हा सह्याद्रीचा वाघ बाळासाहेब पाटलांनी सत्तेची नाही स्वाभिमानाची वाट निवडली, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. कारण आज कराडच्या भूमीत उभं राहून बोलत असताना एक वेगळी नैतिक जबाबदारी आहे. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वसा आणि वारसा लाभलेली ही भूमी आहे. म्हणजे एक सुसंस्कृत प्रगल्भ राजकारण कसं असतं, पुरोगामी विचार कसा पुढे न्यायचा, आणि हे करत असताना समाजातल्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाचा सकारात्मक दृष्टीनं विचार कसा करायचा, या व्यासंगी राजकारणाचा वस्तुपाठ जर उभ्या देशात कोणी घातला असेल तर तो या कराडच्या भूमीने घातला, तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला. इतकंच नाही तर याच भूमीमध्ये जेव्हा स्वार्थ की स्वाभिमान हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता स्वराज्याच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं होतं. ते देहावसान झाल्यानंतर इथंच तळबीडला एक कटकारस्थान शिजवणाऱ्यांनी एक बैठक केली असेल. याच भूमीमध्ये कटकारस्थानांनी कदाचित बैठकीचे पाश फेकले होते. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांसाठी हे पाश फेकले होते. हे पाश फेकल्यानंतर सांगण्यात आलं होतं, सख्खा भाचा गादीवर बसतोय, फितुरी करा, संभाजी राजांना जेरबंद करा, पण अभिमान आहे या मातीचा की या मातीतल्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी बाजू घेतली. ती स्वराज्य निष्ठेची बाजू घेतली, ती स्वार्थाची बाजू घेतली नाही. आणि म्हणून काल खरं तर सरकारने जो ITI कॉलेजला सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं नाव दिलं, त्यानंतर मनात प्रश्न निर्माण झाला, कुठल्याही संस्थेला सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं नाव देण्याविषयी खरंच काहीही कुणाच्या मनात किंतु परंतु होण्याचं कारण नाही, पण नाव कोण देतंय? अरे ज्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी स्वराज्याला प्राधान्य दिलं, ज्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी महाराष्ट्र हिताला प्राधान्य दिलं, त्यांचं नाव महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण टाकणाऱ्या एक फूल दोन हात सरकारने द्यावं, याची खंत मात्र मनात नक्की आहे. कारण या सरकारनं नेमकं केलं काय? आत्तापर्यंत वाटत होतं चप्पल विकत घेता येते, बाजारात विकली जाते का नाही चप्पल, शर्ट विकला जातो का नाही बाजारात. ज्या बाजारात चप्पल विकली जाते, शर्ट विकले जातात, या महाराष्ट्राने पाहिलं 50 खोके माणसं, नेते, मंत्री सुद्धा विकले जातात, हे या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि म्हणून तुमच्यावर जबाबदारी मोठी आहे. मगाशी बाळासाहेब पाटलांनी सांगताना सांगितलं, आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कर्तव्याचा उल्लेख केला, त्यांनी निधीचा उल्लेख केला. पण आज महाराष्ट्रभर आज ही 63वी सभा आहे शिवस्वराज्य यात्रेची, आणि 62 सभा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या घेतल्यानंतर खरोखर या गोष्टीविषयी खात्री आहे की यावेळची निवडणूक ही वेगळी असणार आहे. यावेळची निवडणूक ही केवळ कामांवर नाही, यावेळची निवडणूक ही केवळ विकास निधीवर नाही, यावेळची निवडणूक असणार आहे ती निष्ठेवर असणार आहे, ती स्वाभिमानावर असणार आहे, ती महाराष्ट्र धर्माची निवडणूक असणार आहे. आणि या महाराष्ट्राचं हित ज्या एक फूल दोन हात सरकारने सातत्याने दिल्लीच्या पायावर गहाण ठेवलं, म्हणजे माणसाला माणसात ठेवलं नाही, जात जातीत ठेवली नाही, धर्म धर्मात ठेवला नाही. मगाशी महबूबभाईंनी सांगितलं, निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळी विधानं होतात. ही वेगवेगळी विधानं झाल्यानंतर कुठंतरी जाती जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. कशासाठी करताय सगळं? म्हणजे जेव्हा कोविडच्या काळामध्ये प्लाझ्मा सुरू होता, प्लाझ्मा द्यायचं सुरू होतं, किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर डॉक्टरला कधी विचारतो का आपण, डॉक्टर जात कोणती ती सांगावं आधी, मग इलाज करा.
कधी नातेवाईक रस्त्याने जाताना दुर्दैवानं कुणाच्या घरी घडू नये, पण अपघात घडला आणि रक्ताची गरज पडली, रक्तदाता समोर आहे, त्या रक्तदात्याचं रक्त बघता की त्याची जात बघता, हा प्रश्न आधी मनाला विचारा. आणि या मानवतेला आव्हान देण्याचं काम जर कोण करत असेल तर या महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष करतोय. तुमच्या लेकरांच्या तोंडचा रोजगार मगाशी सुनील गव्हाणेंनी सांगितलं असेल, महबूब भाईंनी त्यांच्या भाषणात सांगितलं असेल. वेदांता फॉक्सकॉन बल्क ड्रग पार्क तब्बल 5.5 लाख कोटींची महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक ही हातोहात गुजरातला गेली. हातोहात गुजरातला गेलेली असताना विकासासाठी सत्तेची बाजू घेणाऱ्या टुनकन उडी मारून बसणाऱ्या एक फुल दोन हाफ मधल्या सरकारपैकी एकालाही वाटलं नाही की जाब विचारून विचारावा, डोळे वर करून जाब विचारावा की माझा महाराष्ट्राच्या तरुणांच्या नशिबातला रोजगार तुम्ही सरसकट गुजरातच्या पायावर कसा घालता. एवढंच कशाला, आता एका मागून एक योजनांचं पेव फुटले. या योजनांचं पेव फुटत असताना आता कदाचित शिधा पण आला असेल. आला का शिधा? आपल्याच पैशाचे, आपलंच येते, घ्यायला विसरू नका, पण घेतल्यानंतर आतलं पाकिट बघायला विसरू नका. त्यामध्ये म्हणे रवा आहे, मैदा आहे, बेसन आहे, पण रवा मैदा बेसनाचं पाकिट बघितलं नाही. कोपराला गुळ त्यांनी कायम लावलेलं आहे, पण रवा मैदा बेसनाचं जेव्हा पाकिट बघा, त्या पाकिटाच्या मागची कंपनी बघायला विसरू नका. ही कंपनी गुजरातची आहे, वडोदऱ्याची कंपनी आहे. ही त्या पाकिटावर लिहिलेली कंपनी आहे. म्हणजे पैसा तुमचा, माल येणार तुमच्याकडं, पण पैसा जाणार तो गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात. एवढी लाचारी ही महाराष्ट्राच्या सरकारची झाली. महाराष्ट्राला तर गृहमंत्री आहेत की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे कुठे अल्पवयीन मुलींवर अत्याचार होतो, कुठे महिलांवर अत्याचार होतो, कुठे पुण्यासारख्या ठिकाणी राजरोसपणे खुनासारख्या घटना घडतात. इतकंच कशाला, परवा मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्यावर, एका राजकीय व्यक्तीवर सरेआम गोळीबार होतो. आणि एवढं होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री मात्र ऍक्शन मोडमध्ये दिसत नाही, फक्त पेपराच्या जाहिरातीवर पहिल्या पानावर दिसतात. आणि हे पहिल्या पानावर दिसत असताना आता बाकीच्यांची तर गोची झाली. म्हणजे मला वाटतं बाळासाहेब पाटील इकडे बहुतेक गुलाबी जॅकेटवाले येतीलच. आले का नाही गुलाबी जॅकेटवाले अजून? सध्या थोडी धाकधूक आहे. नाही, खरं सांगतो, पत्रकार बांधवांना माहिती आहे, नाही इकडं का तिकडं त्यापेक्षा वेगळे. कारण हरियाणामध्ये जे काही झालं, तुम्ही सगळ्यांनी बारकाईने पाहिलं असेल. हरियाणामध्ये दुष्यंत चौताला यांचा एक पक्ष होता आणि मुख्यमंत्री पदासाठी 2019च्या निवडणुकीमध्ये दुष्यंत चौताला यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली होती. उपमुख्यमंत्री पद टिकवलं होतं, मिळवलं होतं. आज परिस्थिती अशी आहे, दुष्यंत चौताला यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. जे हरियाणात झालं ते महाराष्ट्रात होणार नाही, हे कशावरून? हा प्रश्न गुलाबी जॅकेटवाल्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी मध्ये यात्रा सुरू केली होती, पण गुलाबी जॅकेटवाल्यांच्या यात्रेची गंमत अशी आहे की शिवस्वराज्य यात्रा जशी सुरू होते तशी गर्दी वाढत चालली आहे आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची यात्रा जशी जशी पुढे जाती तशी मागचा एक एक डबा इकडे येऊन जयंत पाटील साहेबांना फोन करतोय, येऊ का येऊ, येऊ का येऊ, येऊ का येऊ. ही परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर यामध्ये थट्टेचा विषय नाही, यामध्ये महाराष्ट्राचा डीएनए काय आहे, महाराष्ट्राचा संस्कार काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राच्या संस्कारानं, महाराष्ट्राच्या संस्कृतीनं, महाराष्ट्राच्या इतिहासानं कधीही संधी साधूपणाला कधीही वाव दिला नाही. महाराष्ट्रातल्या इतिहासानं कधीही गद्दारीला थारा दिला नाही. महाराष्ट्रानं मोठ्या मनाने एक वेळ चूक माफ केली, पण गद्दारीला माफी नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि म्हणून एवढ्या मतदारसंघातून फिरून आल्यानंतर खरं तर आज बाळासाहेबजी मला वाटलं होतं कराड उत्तरमध्ये परत यायला लागेल. शिक्कामोर्तब, तुतारी वाजणार,
100% आमदार बाळासाहेब पाटलांचा विजय असो. ही केवळ शिवस्वराज्य यात्रेची नाही, ही आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या विजयाची खात्री देणारी सभा आहे. आणि म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे की कराड उत्तर मधून तुतारी अशी वाजली पाहिजे की गद्दारीचा विचार करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली पाहिजे, अशी तुतारी वाजली पाहिजे. हीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. खासदार साहेब, खडकापेक्षा कणकर, लोण्यापेक्षा मऊ, पण टप्प्यात आले की कार्यक्रम. राजकारण, समाजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व माजी अर्थमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण सभेस संबोधित करावं. घुमू दे तुतारी तुतारी, पवार साहेबांची तुतारी. घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी. कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलाय. आपल्या सर्वांचे लाडके नेते, राज्याचे माजी मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बाळासाहेब पाटील, ज्यांचं अमोघ वाणीतून अमोल शब्द आपण ऐकले, ते खासदार अमोल कोल्हेजी, सत्यजित पाटणकरजी, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, संभाजीराव झेंडे, जितेंद्र पवार, शहाजीराव क्षीरसागर, आनंदराव कोरे, मानसिंगराव जगदाळे, जसराज पाटील, देवराज पाटील, संगीताताई साळुंखे, मकरंद बोडके, शफिक शेख, राजकुमार पाटील. नावं बऱ्याच लोकांची घेता येतील, पण वेळेअभावी सर्वच व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, मगासपासून आपण सगळ्यांची भूमिका ऐकली आणि ही भूमिका शिवस्वराज्याची घेऊन आम्ही आज कराड उत्तरमध्ये आलेलो आहोत. 8 ऑगस्टला शिवनेरीच्या पायथ्यापासून या यात्रेची सुरुवात झाली. अजून 2 दिवस ही यात्रा होणार आहे. पण बाळासाहेब पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे की आमच्या महाराष्ट्रात ज्या काही मोठ्या सभा झाल्या, त्यामध्ये ही प्रचंड मोठी सभा ही बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी आयोजित केली. आपल्या सर्वांना माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. आपण सगळे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि पी डी पाटील साहेबांच्या पांढरीतली लोक आहोत, ज्यांनी आयुष्यभर स्वाभिमानाने राजकारण केलं. तो स्वाभिमानी बाणा ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी बाळासाहेब पाटलांनी स्वच्छपणाने, स्पष्टपणाने सांगितलं. बरेच आमदार इकडे जाऊ का इकडे जाऊ करत होते, पण महाराष्ट्रातले एकमेव आमदार मला दिसले बाळासाहेब पाटील. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जयंतराव, आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वाऱ्याला देखील फिरकू शकत नाही, कारण आमच्या भूमीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातलेला मानसिक पाया आहे आणि तो विचार सोडून आम्ही कधी भाजपच्या दावणीला जाऊ शकत नाही. मला अभिमान वाटला की स्वर्गीय चव्हाण साहेबांची परंपरा या भागातल्या स्वर्गीय पी डी पाटील साहेब असतील, आबासाहेब पार्लेकर आबा असतील, आपले बाळासाहेब साळुंखे चोरेकर असतील, भिकुनाना किवळकर असतील, अभयसिंह राजे भोसले असतील, भाऊसाहेब गुदगे असतील, स्वर्गीय शंकरराव जगतापण्णा असतील, या सगळ्यांनी, अगदी किसनवीरांपासून सगळ्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची परंपरा जोपासली आणि वाढवली. आणि तोच धागा पकडून आज
सातारा जिल्ह्यामध्ये बाळासाहेब पाटील महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. बाळासाहेब पाटील बोलायला मऊ असले तरी मुद्दा न सोडणारे आहेत आणि कुणाचंही दुर्वर्तन खपून घेताना मी त्यांना कधी पाहिलेलं नाही. जो चुकला त्याचा चूक सांगण्याचं काम बाळासाहेब पक्षातही नेहमीप्रमाणे करत आले. आपण सगळ्यांनी मित्रांनो त्यांना अनेक वेळा निवडून दिलं, पण 2019ला बाळासाहेबांना पवार साहेबांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं. आपला नेता राज्याच्या मंत्रिमंडळात गेलाय, सरकार पडलं ठीक आहे, पण आज महाराष्ट्रात आम्ही बघतोय महाराष्ट्रात आपलं पुन्हा सरकार येणार आहे. बाळासाहेब पाटलांना पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात काम करून देण्याची जबाबदारी तुम्हा सगळ्यांची आहे. आपला विकास हा आपणच करून घ्यायचा असतो आपल्या नेत्याच्या मार्फत, आणि म्हणून बाळासाहेबांच्या मागे आपण ठामपणानं उभा राहिलं पाहिजे. स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांच्या नंतर आपण सगळ्यांनी सह्याद्री कारखाना असेल किंवा आपल्या भागातल्या विकासाचे अनेक प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बाळासाहेबांनी अनेक कष्ट घेतलेले आहेत. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद बाळासाहेबांना मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे, आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपणा सगळ्यांना विनंती आहे की बाळासाहेब आम्हाला सातारा जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचाराला बाहेर पाहिजेत. त्यामुळे तुम्ही गावं सांभाळली पाहिजेत, बूथ सांभाळले पाहिजेत. बाळासाहेबांनी बाहेर जायची इच्छा प्रकट केली तर त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे जावा, आम्ही गाव सांभाळतो. आपल्याला महाराष्ट्रामध्ये यंदा पवार साहेबांच्यामुळं या पक्षाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पवार साहेबांच्या मागे लोक उभी राहायला लागलेली आहेत, आणि अशा वेळी महाराष्ट्रात आम्ही अनेक नवीन चेहरे विधानसभेच्या निवडणुकीत देणार आहे. अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, आणि सरकार उद्या आल्यानंतर या सध्याच्या सरकारने जो आर्थिक आणि बाकीच्या फ्रंटवर गोंधळ निर्माण करून ठेवलाय तो देखील दुरुस्त करायची जबाबदारी नव्या सरकारवर येणार आहे. भ्रष्टाचाराची परिसीमा सरकारने गाठली आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण अलिबागवरून विरारला एक कॉरिडॉर सरकार करते, रस्ता करते. कुणी माईच्या लालानं मागणी केलेली नाही बरं का सरकारकडे की बाबा ह्यो रस्ता करा. पण अलिबाग पासून विरारला रस्ता करत असताना 20,000 कोटी रुपयाचं टेंडर सरकारने काढलं, 26,000 कोटी रुपयाला दिलं. 1 किलोमीटरला फार नाही 273 कोटी रुपये सरकार त्या रस्त्यावर खर्च करणार आहे. 1 किलोमीटरला 273. चंद्रावर जायला चांद्रयान 3 600 कोटी रुपयात गेलं. पण या ठिकाणी 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार मोजणार आहे. जालन्यापासून नांदेडला जाणारा रस्ता 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला दिलंय. 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मागणी न झालेले रस्ते काढायचे, मोठी टेंडर काढायची, त्यातून प्रचंड संपत्ती तयार करायची आणि त्याचा उपयोग पुन्हा निवडणुकीला करायचा, हे साधं गणित सत्तेत बसलेल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे 1 नंबर पासून गावातल्या तलाट्यापर्यंत कुणी कुणाला सोडल का नाही ह्याची शंका राहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी पदोपदी आज सरकारमध्ये काम करताना वजन ठेवल्याशिवाय कामं होत नाही, तशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार कशात करायचा, या बहादरांनी मालवणला पुतळा उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यातही यांनी पैसे खाल्ले. तो पुतळा पडला. राज्याचे मुख्यमंत्री म्हटले वारा आला म्हणून पुतळा पडला. मग कळलं वारा ज्या बाजूने येत होता त्याच बाजूला पुतळा पडला. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, हे सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मुळाशी आहे. या सरकारने महाराष्ट्रात अधोगती आणलेली आहे.
त्या डाओसला गेले. त्या डाओसला गेल्यानंतर उद्योग आणायला गेले होते. हे परत आले सगळे, घोषणा केल्या इतके लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकी येणार, पण त्या हॉटेलवाल्याचं बिलच यांनी भरलेलं नव्हतं. ठाण्यात गेल्यावर कोण बिल मागायची ताकद नाही, त्यामुळे सवय बिल न देताच बाहेर यायची असल्यामुळं तिथं डावसला यांनी बिलच भरली नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये या सरकारने प्रचंड गोंधळ केलाय. आमचे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत, बेरोजगारांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे, महागाई कळस गाठायला लागली आहे, आमच्या आया बहिणींना संसार चालवता येणं मुश्किल आहे. 50,000 रुपये खर्च केले तर GSTवर 8 ते 10,000 रुपये जातात, म्हणजे वर्षाला 1,00,000-1,25,000 रुपये GSTला प्रत्येक कुटुंब भरतं आणि येतं काय तर 1,500 रुपये महिन्याला. तुम्ही थोडासा अभ्यास करा, आपल्या खिशातनं सरकार किती काढतंय, कोणत्या वस्तू महाग झाल्या. मग असं नाटक बघायला होता तुम्ही सगळे ना, मग असं सुरुवातीला कार्यक्रमाच्या आधी नाटक बघायला कोण कोण होतं त्यांनी हात वर करा बघू. म्हणजे त्या नाटकाच्या पलीकडे बोलण्यासारखं काही नाही आहे, कारण सगळे मुद्दे त्या नाटकात आहेत. नाटक बसवणाऱ्याचंही कौतुक केलं पाहिजे की महागाईपासून सगळे मुद्दे नाटककारांनी त्यात घातलेले आहेत. आज महाराष्ट्राची मनातली खंत त्या नाटकातून समोर आलेली आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीत सर्व पक्षांशी चर्चा करतोय. 4-6 दिवसात महाविकास आघाडीतली सर्व पक्षांची चर्चा पूर्ण होईल. निवडणुकाही 2 दिवसात जाहीर होतील, तिकीटं जाहीर होतील आणि आपल्या सगळ्यांना कामाला लागायचे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी थोडेसे कष्ट घेतले पाहिजेत. या निवडणुकीत बाळासाहेबांना अडचणीत आणायचं अशी स्वप्न काही लोकांच्या मनात आहेत. याव करू त्याव करू, आता लोकसभेला लीड कमी झालेला आहे त्यामुळे आता जमतंयच अशी दिवा स्वप्न काही लोक बघतायत. माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही एकदा मनावर घेतलं, लोकसभा लय मनावर घेत नाही आपण, पण विधानसभा ही ग्रामपंचायतीसारखी तुम्ही लढली तर मला वाटतं बाळासाहेब पाटलांचा लीड 30-35 हजाराच्या वर जाईल. त्यामुळं या निवडणुकीत तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका ताकदीनं लढा. या निवडणुका लढत असताना बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा कशा येतील हे बघितलं पाहिजे. तुतारीची किंमत आता फार वाढलेली आहे. तुतारीवर लढण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. आज फलटणला आम्ही तुतारी वाजवून आलो दुपारी 5 वाजता. रामराजे निंबाळकर यांचे सगळे सहकारी आपल्या पक्षात आले आणि संजीव राजे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हळूहळू काल परवा भारतीय जनता पक्षात काम करणारे, भारतीय जनता पक्षाला कंटाळून तुमसरचे एक माजी आमदार आपल्या पक्षात आले, जे उद्याच्या निवडणुकीत विजयी होतील असं साधारणपणाने चित्र दिसतंय. आम्ही सगळ्यांशी तिथल्या स्थानिकांशी बोलून निर्णय घेणार आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा की महाराष्ट्रात पवारसाहेबांच्या पक्षात गेलं तर आपल्याला भविष्य आहे असं आज पुन्हा एकदा लोक समजत आहेत. मला आठवतं ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी बाळासाहेब पाटील, अमोल कोल्हे साहेब, हे मेहबूब शेख, आमचे सुनील गव्हाणे असे 7-8 जणच आम्ही पक्षाच्या कार्यालयात असायचो. कुणी यायचं नाही आणि कुणी जायचं नाही. लोकच आम्हाला कानात सांगायची तुमचा निर्णय चुकलाय, ते बोलवते तिकडे जावा, असा पायावर धोंडा मारून घेऊ नका. मी म्हटलं हे निवडून आलेल्या मुठभर लोकांनी घेतलेला निर्णय, मतं दिलेले कोट्यावधी लोक महाराष्ट्रात आहेत, ज्यांच्या मतांची अवहेलना करणं योग्य नाही. आपण निवडणूक पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढायचं ठरवलं. लोकसभेत 10 पैकी 8 जागा आल्या. इथं थोडासा घोटाळा झाला तर 10 पैकी 9 जागा आपल्या आल्या असतात. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पवारसाहेबांना लोकांनी प्रतिसाद दिला. उद्याच्या निवडणुका देखील महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं लढल्यावर महाविकास आघाडीचे 170-175 जागा निवडून येतील.
हरियाणामध्ये काही गोष्टी झाल्या, त्यामध्ये आघाडी व्यवस्थित झाली नाही, वेगवेगळे अपक्ष लढवून आपली मतं खाण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी तर भारतीय जनता पक्षाची एजन्सीज घेतलेली आहे. त्या वेगळे काही आघाड्या आहेत, त्या सगळ्या आघाड्यांनी आमची मतं, महाविकास आघाडीची सिक्युलर मतं बाजूला कशी जातील यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं आम्हाला महाविकास आघाडीच्यातून मतं बाहेर काढायला महाराष्ट्रामध्ये काही लोक प्रचंड प्रयत्न करतायत आणि त्यांना आर्थिक बळ देण्याचं काम हे सत्तेत बसणारी काही लोक करतायत. पण माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण ताकदीनं एकत्रित काम केलं तर जनमताच्या रेट्यापुढं लोकसभेला सगळं करून देखील 31 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं तर मला खात्री आहे की आपली महाविकास आघाडी 160-170 आमदारांच्या पलीकडे जाऊ शकेल. आणि त्यासाठी या मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटलांना आपण ताकद द्या, त्यांना निवडून मोठ्या मतानं द्या. नेतृत्व आपोआप मोठं होत नसतं, नेतृत्व मोठं व्हायला आपण त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं असतं. तळहाताच्या फोडाप्रमाणे नेतृत्वाला जपलं तर तो राज्यात नेता वाढतो. आणि त्यामुळं बाळासाहेब पाटलांना आता राज्यस्तरावर पवारसाहेबांनी काम करण्याची संधी दिली आहे. तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली तर हे नेतृत्व आणखीन वाढेल आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावर आपल्या सर्वांच्या वतीनं नावलौकिक वाढवतील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. मी बाळासाहेब पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो, इथल्या तालुका अध्यक्षांचं, युवकांचा आभार मानतो की एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी घेतली आणि या सभा घेतली आणि या स्पर्धेला अतिशय उत्तम स्वरूप दिलं. त्याबद्दल संघटनेत काम करणाऱ्या सगळ्यांचेच आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर आजच्या सभेचं आभार प्रदर्शन शेती उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मान्य सोमनाथ जाधव यांनी आभार प्रदर्शन करावं अशी मी विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गट या पक्षाची आज जनस्वराज्य यात्रा कराड उत्तरमध्ये आज आगमन झालं आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही यात्रा होत आहे ते इथे उपस्थित असलेले मान्य जयंतराव पाटील साहेब यांचं इथं आगमन झालं, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे संसदरत्न मान्य श्री अमोलजी कोल्हे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मान्य बाळासाहेब पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मी या ठिकाणी उमरज समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो. तसेच आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचं उमरज ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार व हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.